हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू मिस्टर प्रोफेसर ई लर्निंग प्लॅटफॉर्म डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या आपण आज आलो आहे लेक्चर नंबर 24. कोणता लेक्चर नंबर? पार्टिकल फिजिक्सचा हे आहे आपला लेक्चर नंबर 24. या लेक्चर नंबर 24 मध्ये आपण आज काय डिस्कस करणार आहोत तर पार्टिकल फिजिक्सचा जो सर्वात लास्टचा पोर्शन आहे, सर्वात लास्टचा पोर्शन म्हणजे ज्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत क्वार्क मॉडेल. म्हणजे क्वार्क्स काय असतात, कुठल्या पार्टिकलसाठी क्वार्क्सचं कंपोजिशन काय असतं, क्वार्कचे नेमके टाइप्स किती आहे, जे क्वार्क्स आहेत ते क्वार्क्सवर चार्ज किती आहे, त्यांचा बेलन नंबर काय असतो, वगैरे वगैरे टॉपिक्स सगळं आपण लेक्चर मध्ये डिस्कस करू. बघा, क्वार्क मॉडेल डिस्कस करण्या अगोदर किंवा क्वार्कचे स्ट्रक्चर्स वगैरे डिस्कस करण्या अगोदर क्वार्क बद्दल आपण थोडंसं काय करू, डिस्कशन करू. बघा, ज्यावेळेस आपण पार्टिकल फिजिक्सचा पोर्शन स्टार्ट केला होता त्यावेळेस आपण सांगितलेलं होतं की नेचरमध्ये काय आहे तर पार्टिकल्स हे आपण फंडामेंटल पार्टिकल्सचं काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर आपण पार्टिकल्स मध्ये कुठले कुठले पार्टिकल्स बघितले होते, त्यामध्ये आपण बघितलं की प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, काही इलेक्ट्रॉन्स असतात. हे जे काही ते नेचरमध्ये असणारे पार्टिकल्स आहेत, म्हणजे वेगळे वेगळे पण आहेत, ज्यामध्ये पायॉन्स आहेत, म्हणजे कायॉन्स आहेत, इटा आहे, लॅम्बडा आहे, सिग्मा आहे, कास्केड्स आहे, न्यूट्रिनो आहेत, अँटी न्यूट्रिनो आहेत, वगैरे वगैरे जे काही सर्व पार्टिकल्स हे नेचरमध्ये अलाउड आहेत किंवा पॉसिबल आहेत, जे नेचरमध्ये फ्रीली एक्झिस्ट करतात. आणि नेचरमध्ये कुठले चार्जेस हे फ्रीली एक्झिस्ट करतात तर असे चार्जेस की ज्या चार्जेसवर काय असतो, एक डिफायनाइट अमाऊंट ऑफ चार्ज असतो. जो चार्ज कसा असतो, इंटिजर मल्टिपल. इंटिजर मल्टिपल म्हणजे कसा, एक तर झिरो चार्ज असतो. झिरो चार्ज म्हणजे ते पार्टिकल्स न्यूट्रल्स असतात. पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे असा प्रोटॉन आहे की प्लस आहे, सिग्मा प्लस आहे, कास्केड प्लस आहे, वगैरे वगैरे जे प्लस. त्याच्यावर काय असतो, +1 चार्ज असतो. कोणता? +1. न्यूट्रॉन आहे, न्यूट्रल चार्जिकल, न्यूट्रल पार्टिकल. पाय मायनस आहे, त्याच्यावर -1 चार्ज आहे. इलेक्ट्रॉन आहे, -1 अमाऊंट ऑफ चार्ज आहे, बट सम डिफायनाइट मल्टिपलचा, बट काय -1. -1 म्हणजे नेचरमध्ये एक्झिस्ट असणारा चार्ज हा इलेक्ट्रॉनच्या मल्टिपल मध्येच असणार. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन असन, 2 इलेक्ट्रॉन असन, 3 इलेक्ट्रॉन असन, 4 इलेक्ट्रॉन असन किंवा 10 इलेक्ट्रॉन असन, तुम्हाला नेचरमध्ये असा कुठला चार्ज दिसणार नाही जो काय 1.5 इलेक्ट्रॉन किंवा 2.5 इलेक्ट्रॉन चार्ज किंवा 2.5 पायॉन चार्ज किंवा 3.25 पायॉन चार्ज, अर्धा पायॉन चार्ज, असे चार्ज नेचरमध्ये अलाउड नाही. कारण त्या चार्जेसला काय म्हणतात, फ्रॅक्शनल चार्जेस. फ्रॅक्शनल चार्जेस नेचरमध्ये लायबल नाहीये, ते फ्रॅक्शनल चार्जेस नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. का? कारण नेचर हा एकमेकांसोबत इंटरॅक्शन, दोन पार्टिकल्स, चार्ज पार्टिकल जर इंटरॅक्ट करत असतील तर ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट करत असताना काय करतील, इंटिजर अमाऊंट ऑफ चार्ज एकमेकांसोबत शेअर करतील. म्हणजे हा 10 इलेक्ट्रॉन त्याला देईल, तो पार्टिकल 10 इलेक्ट्रॉन याच्याकडून घेईल. असं होणार नाही की याला याचे 2.5 इलेक्ट्रॉन दुसऱ्या पार्टिकलला दिले आणि दुसऱ्या पार्टिकलने त्याचे 2.5 इलेक्ट्रॉन घेतले. नाही. तुम्ही 11-12 मध्ये किंवा कुठल्याही ग्रॅज्युएशन सब्जेक्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन शिकलेले असतात. रिॲक्शन मध्ये काय होती, कुठल्याही पार्टिकल्सची इलेक्ट्रॉनिक चार्जेसची देवाणघेवाण होती. इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे तुमचे असतात ते व्हॅलेन्स चार्ज. त्यामध्ये तुम्ही असं बघितलं की KOH स्ट्रक्चर आहे. KOH कसा फॉर्म झाला तर OH या निगेटिव्ह ग्रुपनं काय केला, एक इलेक्ट्रॉन लॉस केला आणि K+ वर असणारा एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला. एकानं इलेक्ट्रॉन दिला आणि एकानं इलेक्ट्रॉन घेतला. असं झालं का, KOH फॉर्म होताना की K न अर्धा इलेक्ट्रॉन चार्ज दिला आणि OH न 1.5 इलेक्ट्रॉन चार्ज घेतला. त्यानं अर्धा दिला पण यानं 1.5 घेतला, म्हणून 2 चार्जची इंटरफरन्स. असं पॉसिबल नाहीये. म्हणजे नेचरमध्ये फ्रॅक्शनल चार्ज पॉसिबल नाही. याच्यावरून काय होतं, आपल्याला एक व्हॅलिडेशन किंवा एक स्टेटमेंट मिळते किंवा नेचरमध्ये जे काही चार्जेस आहेत ते इंटिजर मल्टिपल चार्जेस आहेत. ठीक आहे, हे झालंय क्लिअर. त्यानंतर आता आपण जे काही मॉडेल डिस्कस करणार आहोत ते म्हणजे क्वार्क मॉडेल. तर क्वार्क मॉडेल, आता क्वार्क्स नेमके पार्टिकल्स आहेत कोणते आणि ती नेमकी अवेलेबल असतात कुठे. तर बघा, आपण काय सांगितलंय, न्यूक्लियस मध्ये आपले आहे न्यूट्रॉन आहे आणि प्रोटॉन आहे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन पार्टिकल्स न्यूक्लियस मध्ये आहेत. आपण ऍटॉमिक न्यूक्लियर फिजिक्सच्या जे लेक्चर स्टार्टिंग पासून सुरुवात केली त्यामध्ये आपण न्यूट्रॉन प्रोटॉन याबद्दलच डिस्कशन या लेक्चर सिरीज मध्ये करत आहोत. बट आता तुम्हाला कसं कळालं की न्यूट्रॉनवर न्यूट्रल चार्ज आहे, तो पार्टिकल चार्जलेस आहे. म्हणजे खूप ऍडव्हान्स रिसर्च मध्ये जर का तुम्ही गेले, म्हणजे करस्पॉन्डिंग जे आता रिसेंट रिसर्च सुरू आहे न्यूक्लियसचे, त्यामध्ये न्यूट्रॉनवर सुद्धा काही फ्रॅक्शनल अमाऊंट ऑफ चार्ज हा प्रेझेंट आहे. न्यूट्रॉन हा कम्प्लिटली चार्जलेस नाही, त्यामध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ चार्ज आहे. पण तो सो निग्लिजिबल आहे, इतका निग्लिजिबल आहे की तो आपण ज्या काही न्यूक्लिअर वगैरे इंटरॅक्शन किंवा जे काही न्यूक्लियस रिलेटेड प्रॉपर्टी स्टडी करतो त्यामध्ये आपण तो कम्प्लिटली इग्नोर करतो. लिटल अमाऊंट ऑफ मध्ये आहे, बट आहे. प्रोटॉनवर +1 चार्ज आहे. तर प्रोटॉनवर +1 चार्ज कसा आला, न्यूट्रॉन हा न्यूट्रल पार्टिकल कसा आला,
हे एक्सप्लेन करण्यासाठी एक स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू एक क्वार्क मॉडेल काय असतं, क्वार्क मॉडेल हे डिझाईन केलं आहे, ज्याच्यावर आतापर्यंत रिसर्च सुरू आहे. क्वार्क मॉडेल तुम्हाला कम्प्लीट आतापर्यंत त्याचा रिसर्च झालेला नाही, म्हणून क्वार्क मॉडेलचा आपण जेवढं डिस्कशन करणार तेवढाच पार्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जो इम्पॉर्टंट आहे आपण तो डिस्कस करणार. कारण क्वार्क मध्ये तुम्ही जेवढं डीप मध्ये जासाल तेवढं काय क्वार्क मध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन सुरू आहे. सुरुवातीला फक्त काही क्वार्क सांगितलेले होते 5-6, त्यानंतर त्यांचे कलर कॉम्बिनेशन आले, अँटी क्वार्क्स आले वगैरे वगैरे. तो खूप म्हणजे रिसेंट जो रिसर्च आहे ट्रेंड्स हाय इलेक्ट्रॉन म्हणजे जो ज्याला आपण काय म्हणतो हाय एनर्जी फिजिक्स, त्यामध्ये या न्यूक्लियसचा स्टडी हा केला जात असतो. त्यामुळे आपल्यासाठी क्वार्क एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढा आहे आपण तो काय करणार आहे तेवढा डिस्कस करणार आहे. एक मेसॉन फॅमिलीसाठी क्वार्क कंपोजिशन आणि आपल्या हायड्रॉन्स फॅमिलीसाठी क्वार्क कंपोजिशन, बस तेवढंच आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन जरी आला तरी त्यावरच राहील. खूप ऍडव्हान्स लेवलचा किंवा खूप डिफिकल्ट क्वेश्चन हा क्वार्क मॉडेलवर येणार नाही का, कारण की तो करंट रिसर्चचा टॉपिक असल्यामुळे त्यावर क्वेश्चन कसा अराईज होईल आणि त्याच्यापर्यंत कसं रिच आउट व्हायचं आतापर्यंत सायंटिस्ट लोकांनी प्रॉपर वे त्याचा दिलेला नाही. ठीक आहे, हा झाला तुमचा दुसरा पार्ट. त्यानंतर आता क्वार्क्सवर चार्जेस कसे असतात, तर क्वार्क जे तुमचे ते फ्रॅक्शनल चार्जेस कव्हर करतात. फ्रॅक्शनल चार्जेस म्हणजे त्यांच्यामध्ये डिफायनाइट चार्ज नसतो, म्हणून क्वार्क जे आहेत क्वार्क पार्टिकल हे नेचरमध्ये फ्रीली एक्झिस्ट करत नाही का, कारण त्यांच्यावर काय फ्रॅक्शनल अमाऊंट ऑफ चार्ज त्यांच्यावर प्रेझेंट असल्यामुळे ते नेचरमध्ये फ्रीली एक्झिस्ट करत नाही, ते ऑलवेज बाउंड स्टेटमध्ये असतात. मग न्यूट्रॉन पार्टिकल जो आहे तो न्यूट्रॉन हा तुमचा फंडामेंटल पार्टिकल नाहीये. न्यूट्रॉन हा काही क्वार्क पार्टिकल पासून मेडअप झालेला आहे. त्या क्वार्क पार्टिकलच्या टोटल चार्जेसची जर का ऍडिशन केली तर ती 0 येत आहे, म्हणून न्यूट्रॉन हा न्यूट्रल पार्टिकल आहे, चार्ज 0 पार्टिकल आहे असं आपण म्हणत असतो. हे केव्हा हाय एनर्जी फिजिक्स मध्ये. प्रोटॉनवर +1 चार्ज आहे का, कारण प्रोटॉन हा ज्या क्वार्क पासून बनलेला आहे त्या क्वार्कवर असणाऱ्या फ्रॅक्शनल चार्जेसची ऍडिशन +1 एवढी बनते, म्हणून प्रोटॉन +1 चार्ज कॅरी करतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोन पार्टिकलशी असोसिएटेड आणि तुमचे मेसॉन्स मध्ये पायॉन्स, कायॉन्स आणि हिटा आणि हायड्रॉन्स यांचे जे कंपोजिशन आहे, जे पार्टिकल्स तुमचे हाय एनर्जी फिजिक्स मध्ये इन्व्हॉल्व होतात, हाय एनर्जी म्हणजे स्ट्रॉंग इंटरॅक्शन मध्ये, तेच काय असतात तर तुमच्या ह्या क्वार्क कंपोजिशन पासून मेडअप झालेले असतात. आपण काय करू आता काही जे इम्पॉर्टंट थेरॉटिकल पॉइंट्स आहेत क्वार्क बद्दल ते लिहून घेऊ, त्यानंतर एक साईडला आपण बेरियॉन पार्टिकल्सचं क्वार्क कंपोजिशन नोट करू आणि इकडच्या साईडला हेड्रॉन्सचं ज्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे यांचं चार्ज कंपोजिशन लिहू. या लेक्चर मध्ये आपला जेवढा काही क्वार्कचा पार्ट होईल बस तेवढाच पार्ट तुमचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे. कारण क्वार्क तुम्ही जेवढा इंटरनेटवर सर्च करसाल क्वार्क मॉडेल इंटरनेटवर तुम्हाला खूप सारी असंख्य माहिती मिळेल, कारण ते काय करंट त्याच्यावर रिसर्च चालू आहे, त्यामुळे करंट ट्रेंडचा टॉपिक आहे तो, त्यामध्ये खूप डीप पर्यंत जायचं नाही. आपण काय करू जेवढं आजच्या लेक्चर मध्ये होईल तेवढंच तुम्ही रीड आउट करायचं आहे, त्यानुसार तुमचा सेटचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, हेडिंग टाका क्वार्क मॉडेल. काय क्वार्क मॉडेल, क्वार्क मॉडेल. त्यामध्ये क्वार्क मॉडेल मध्ये काय करायचं आहे, फर्स्ट टॉपिक लिहून घ्यायचा आहे, तो म्हणजे काय तर सगळेचे सगळे हेड्रॉन्स, ऑल हेड्रॉन्स, ऑल हेड्रॉन्स, ऑल हेड्रॉन्स आर, सगळेचे सगळे हेड्रॉन्स पार्टिकल्स जे आहेत हे काय आहेत, ऑल हेड्रॉन्स आर सपोज, हे पण काय सपोजिशन आहे, ऑल हेड्रॉन पार्टिकल आर सपोज टू बी मेड फ्रॉम, all hadron particles are supposed to be made from quark particle. quark सगळेचे सगळे हेड्रॉन्स हे क्वार्क पार्टिकल पासून मेडअप झाले आहेत असं काय केलेलं आहे, एक सपोजिशन आहे. क्वार्क पार्टिकल हॅव फ्रॅक्शनल चार्ज, काय क्वार्क्स हॅव फ्रॅक्शनल चार्ज, so they are not found, they are not present in free space, they are not present in फ्री स्पेस, म्हणून ते त्यांच्यावर फ्रॅक्शनल चार्ज असल्यामुळे ती फ्री स्पेस मध्ये काय नाहीये, प्रेझेंट नाहीये. क्वार्क्सवर फ्रॅक्शनल चार्ज असतो म्हणून ते काय फ्री स्पेस मध्ये प्रेझेंट नाहीये. क्वार्क इंटरॅक्शन्स इज स्ट्रॉंग इंटरॅक्शन, क्वार्क इंटरॅक्ट वाया स्ट्रॉंग इंटरॅक्शन, वाया स्ट्रॉंग इंटरॅक्शन. क्वार्कचं जे इंटरॅक्शन आहे ते काय आहे, स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे. क्वार्कचं इंटरॅक्शन काय आहे, स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे. त्यानंतर क्वार्क इंटरॅक्शनचं पोटेन्शियल काय, द पोटेन्शियल ऑफ क्वार्क इंटरॅक्शन,
क्वार्क क्वार्क इंटरॅक्शनचे जे पोटेन्शियल आहे ते असं सपोज केलं जातं की क्वार्क क्वार्क इंटरॅक्शनचं जे काही पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल असतं मायनस ए बाय आर प्लस बी आर प्लस बी आर, ज्यामध्ये ए आणि बी काय आहे कॉन्स्टंट आहे. ए आणि बी काय आहे कॉन्स्टंट आहे. हे काही 4 पॉइंट. त्यानंतर जे काही क्वार्क्स नेचर मध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये यू अप क्वार्क, डी डाऊन क्वार्क, यू आहे अप क्वार्क, डी आहे डाऊन क्वार्क. त्यानंतर टी टॉप क्वार्क, टी आहे टॉप क्वार्क, यू डी टी बी ब्यूटी क्वार्क, बी काय आहे ब्यूटी क्वार्क, टी बी टॉप ब्यूटी किंवा याला बॉटम सुद्धा म्हणतात, ब्यूटी किंवा बॉटम, अप डाऊन टॉप बॉटम. हे झाले 4. त्यानंतर एक आहे चार्म आणि एक आहे स्ट्रेंज. कुठला आहे एक आहे सी चार्म, CHAR चार्म क्वार्क आणि चार्म आणि स्ट्रेंज क्वार्क. हे जे 1 2 3 4 5 6 हे जे तुमचे 6 क्वार्क पार्टिकल्स आहेत. हे नॉर्मली आपण काय करतो त्यांचा स्टडी करत असतो. नॉर्मली यांचा काय करत असतो आपण स्टडी करत असतो. सर्वच्या सर्व चार्ज पार्टिकल, सर्वच्या सर्व क्वार्क काय ऑल क्वार्क्स हॅव B इज इक्वल टू 1/3. सर्वच्या सर्व चार्ज पार्टिकलचा बेरियन नंबरची व्हॅल्यू जी आहे ती बेरियन नंबरची व्हॅल्यू काय आहे 1/3 आहे. सर्वच्या सर्व क्वार्क पार्टिकल्सच्या बेरियन नंबरची व्हॅल्यू काय आहे सर्वच्या सर्व जे काही क्वार्क आहेत तुमचे अप डाऊन टॉप बॉटम चार्म आणि स्ट्रेंज या 6च्या 6 क्वार्क साठी बेरियन नंबरची व्हॅल्यू काय आहे तुमची 1/3 आहे. त्यानंतर C, U आणि T. C stands for charm, U stands for up and T for top. CUT हे जे 3 क्वार्क्स आहेत ते काय करतात प्लस 2/3 इलेक्ट्रॉन एवढा काय करतात तर चार्ज स्वतःवर कट जे हे तुमचं लक्षात ठेवण्याचं प्रोनाउन्सिएशन आहे की CUT हे जे आहे त्यामध्ये कट चार्मवर अप आणि टॉप हे 3 जे क्वार्क्स आहेत त्या 3 क्वार्क्सवर प्लस 2/3 इलेक्ट्रॉन एवढा फ्रॅक्शनल चार्ज असतो. आणि उरलेले जे बाकीचे आहेत बाकीचे जे अदर्स आहेत त्यांच्यावर काय असतो -1/3 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज असतो. -1/3 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज असतो. -1/3 इलेक्ट्रॉन एवढा चार्ज असतो. तुम्ही या इलेक्ट्रॉन वरती मायनस साइन नाही दिला तरी चालतं. CUT म्हणजे चार्म अप आणि टॉप याच्यावर प्लस 2/3 इलेक्ट्रॉन चार्ज असतो. आणि उरलेले अदर मध्ये म्हणतात बॉटम, स्ट्रेंज आणि डाऊन याच्यावर काय असतो -1/3 इलेक्ट्रॉन. हे काय तुमचं काही थेरॉटिकल मॅटर्स आहेत जे रिलेटेड आहेत तुमचं कशाशी जे रिलेटेड आहे तुमचं कॉर्कशी. त्यानंतर ठीक आहे तुम्ही काय करायचं याला व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या. त्यानंतर आपण काय करू सर्वच्या सर्व क्वार्क पार्टिकलशी असोसिएटेड ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी टेबलर फॉर्मॅटमध्ये समराइज करू. त्या प्रॉपर्टीज वरून तुम्हाला क्वार्कशी रिलेटेड बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काय होतील क्लिअर होऊन जातील. ठीक आहे याला पॉज करून तुम्ही नोट करून घ्यायचं. बघा इथं काय टाकायचंय क्वार्क. हा आहे तुमचा क्वार्क राहतील खाली आणि इकडे आहे क्वार्कच्या प्रॉपर्टी क्वार्कच्या इकडे प्रॉपर्टी मध्ये क्वार्क आपण इकडे करू आणि प्रॉपर्टी त्यांच्या खाली लिहू. इकडे क्वार्क लिहू आणि इकडे क्वार्कच्या प्रॉपर्टी मध्ये क्वार्कचा चार्ज कुठल्या क्वार्कवर कुठला चार्ज आहे. त्यानंतर बॅरियॉन नंबर प्रत्येक क्वार्क साठी आयसोस्पिन प्रत्येक क्वार्कचा आयसोस्पिन नंतर थर्ड कंपोनेंट ऑफ आयसोस्पिन झाल्यानंतर थर्ड कंपोनेंट ऑफ आयसोस्पिन. त्यानंतर स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर प्रत्येक क्वार्कचा स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर.
त्यानंतर 4 नंबर ब्युटी आणि टाऊ. टाऊ स्टँड्स फॉर ट्रुथ. ट्रुथ हे काय करायचे प्रत्येक कॉर्कचे बघायचे. त्यामुळे आपल्याकडे कॉर्क कोणते आहेत? एक आहे यू म्हणजे अप डाऊन टॉप बॉटम, अप डाऊन टॉप बॉटम आणि अप डाऊन टॉप बॉटम. त्यानंतर 4 मनी स्ट्रेंज, 4 मनी स्ट्रेंज, 4 मनी स्ट्रेंज. हे काय तुमचे कॉर्क्स आहेत. आता परत याच्यासाठी आपण काय केलं आत्ताच लिहिले की CO2 वर +2/3. याच्यामध्ये याच्यावर कोणता आहे तुमचा +2/3E. याच्यावर काय -1/3. याच्यामध्ये +2/3E. बी मध्ये -1/3E. सी मध्ये +2/3E आणि याच्यामध्ये -1/3E. -1/3E. सी याला थोडं मोकळं लिहून घ्या. याच्यामध्ये आहे +2/3E -1/3 +2/3E टॉप बॉटम मध्ये -1/3E. सी आणि कट 4 मनी स्ट्रेंज याच्यावर आहे +2/3E आणि -1/3E. हे काय केलं आपण याच्यावरून त्यांच्या प्रत्येक क्वार्कवर असणारा चार्ज काय केला समराईज केला. प्रत्येक क्वार्कवर असणारा चार्ज काय केला समराईज केला. -1/3E. कारण +2/3 चार्ज कोणाकोणावर सी वर आहे. सी म्हणजे 4 वर आहे. यू वर आहे. यू म्हणजे अपवर आहे आणि टॉपवर आहे. ठीक. हे जर यांच्यावरचे चार्ज. त्यानंतर बॅरियॉन नंबर. बॅरियॉन नंबर बघा तिथंच लिहिलं आपण की प्रत्येक चार्जचा बॅरियॉन नंबर काय 1/3 आहे. याचा 1/3, याचा 1/3, याचा 1/3, याचा 1/3, याचा 1/3 आणि याचा 1/3. प्रत्येकाचा बॅरियॉन नंबर काय आहे 1/3. आयसोस्पिन जो आहे तो आयसोस्पिन फक्त अप आणि बॉटम साठीच डिफाईन आहे. याचा आयसोस्पिन आहे हाफ, याचा आयसोस्पिन हाफ. बाकी सगळ्यांचा आयसोस्पिन काय आहे 0 आहे. अप आणि डाऊन, अप आणि डाऊन, अप आणि डाऊन या दोनच कॉर्कचा काय आहे आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ आहे. I3 प्रोटॉन साठी अप साठी प्लस हाफ मायनस डाऊन साठी मायनस हाफ. बाकी सर्वांसाठी I3 ची व्हॅल्यू पण काय आहे 0 आहे. I3 ची व्हॅल्यू बाकी सर्वांसाठी पण काय आहे 0 आहे. त्यानंतर स्ट्रेंज क्वांटम नंबरची व्हॅल्यू सर्व यांच्यासाठी 0 आहे. सर्व पार्टिकल साठी 0 आहे. फक्त स्ट्रेंज क्वांटम नंबर साठी काय आहे -1 आहे. स्ट्रेंज क्वांटम नंबर साठी काय आहे -1 आहे. त्यानंतर चार्म जो आहे तो सर्वांसाठी 0 आहे. फक्त चार्म पार्टिकल साठी जो आहे त्याची व्हॅल्यू काय +1 आहे. चार्म पार्टिकल साठी काय फक्त व्हॅल्यू +1 आहे. बाकी सर्वांसाठी काय आहे 0 आहे. ब्युटी म्हणजे बॉटम पार्टिकल त्याच्यासाठी व्हॅल्यू -1 आहे. बाकी सर्वांसाठी काय आहे 0 आहे. बाकी सर्वांसाठी काय आहे 0 आहे. टॉप मीन्स ट्रुथची पण व्हॅल्यू जी आहे फक्त टॉप त्याच्यासाठी 1 आहे. बाकी सर्वांसाठी काय आहे 0 आहे. बाकी सर्वांसाठी काय आहे 0 आहे. तुम्ही काय करायचं याला व्यवस्थित टेबलच्या फॉर्म मध्ये काय करायचं यांना व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या कॉर्कच्या सर्व ज्या असोसिएटेड कॉर्कच्या प्रॉपर्टी सर्व प्रॉपर्टी या टेबलमध्ये आपण काय केलेल्या आहे समराईज केलेल्या आहे. सर्व प्रॉपर्टी काय केलेल्या आहेत कॉर्कशी असोसिएटेड समराईज केलेल्या आहे. त्याला काय करायचं तुम्ही पॉज करून व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता काय करू आपण तुमचे बॅरियॉन्स जे आहेत बॅरियॉन्स म्हटल्यापेक्षा मेसॉन्स जे आहेत त्या मेसॉन्ससाठी काय करू आपण कॉर्क कंपोजिशन लिहून घेऊ. बॅरियॉन्ससाठी कॉर्क कंपोजिशन मेसॉन्ससाठी कॉर्क कंपोजिशन लिहून घेऊ. ठीक आहे. याला पास करून तुम्ही नोट करून घ्या. आपण आता हा एक टेबल त्यानंतर आता एक बॅरियॉन साठीचा मेसॉन साठीचा एक टेबल आणि बॅरियॉन साठीचा एक टेबल 3 टेबल तुम्हाला लक्षात ठेवणे म्हणजे तुमचा कॉर्क मॉडेलवरचा इझिली क्वेश्चन तुम्ही सेटमध्ये काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. आणि हे अगोदर लिहिलेले काही थेरॉटिकल पॉइंट्स बस एवढ्या पॉइंटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सेटमधला प्रत्येक क्वेश्चन काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. बघा मेसॉन साठी बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू काय असते 0 असते. बट आपण बघितलं की प्रत्येक कॉर्कवर 1/3 चार्ज आहे. म्हणजे आपल्याला 0 आणण्यासाठी काय बॅरियॉन नंबर 0 आणण्यासाठी आपल्याला मेसॉनचं जे कॉर्क कंपोजिशन आहे त्यामध्ये एक कॉर्क लागेल आणि एक अँटी कॉर्क लागेल. कारण कॉर्क साठी बॅरियॉन नंबर काय आहे 1/3 याच्यासाठी 1/3 अँटी कॉर्क साठी बॅरियॉन नंबर काय -1/3.
1/3 मायनस 1/3 तेव्हा काय बनेल 0. म्हणजेच मेसॉन पार्टिकलचं जे काही क्वार्क कंपोजिशन आहे ते अशा प्रकारे आहे की त्यामध्ये एक पार्टिकल आहे, एक क्वार्क आहे आणि एक त्याचा काय आहे अँटीक्वार्क. क्वार्क आणि अँटीक्वार्कच्या कॉम्बिनेशन पासून काय बनते तुमचा मेसॉनचे कंपोजिशन हे एक क्वार्क आणि एक अँटीक्वार्क पासून मेसॉन तुमचा बनलेला असेल. का पार्टिकल अँटीपार्टिकलच का? कारण एक बॅरियॉन एका क्वार्कशी असोसिएटेड बॅरियॉन नंबर 1/3 आहे, अँटी बॅरियॉन साठी -1/3 आहे. दोघांची ऍडिशन केली म्हणजे बॅरियॉन नंबर काय तुमचा 0 होईल, कारण मेसॉन साठी बॅरियॉन काय 0 आहे. मेसॉन साठी बॅरियॉन काय 0. हे हायड्रॉन जरी असले तरी यांच्यासाठी बॅरियॉन नंबर काय 0 आहे. ठीक आहे. आता काय करू आपण मेसॉन फॅमिली लिहू आणि मेसॉन फॅमिलीचं एक क्वार्क आणि अँटीक्वार्कच्या फॉर्मॅटमध्ये जे काही त्यांच्या मेसॉन्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीनुसार आपण कुठलं क्वार्क कंपोजिशन त्या मेसॉनशी असोसिएटेड आहे ते क्वार्क कंपोजिशन आपण काय करू नोट करून घेऊ. ठीक आहे. मेसॉन साठी इथं पार्टिकल मेसॉन पार्टिकल आणि त्यानंतर मेसॉन पार्टिकलचा चार्ज काय आहे, त्यांचा आयसोस्पिन काय आहे, त्याचा I3 काय आहे, त्याचा स्ट्रेंजनेस काय आहे, त्याचा आयसोस्पिन काय आहे, I3 काय आहे आणि स्ट्रेंजनेस काय आहे आणि त्याचं क्वार्क कंपोजिशन. आयसोस्पिन त्या मेसॉनचा I3 त्याचा स्ट्रेंजनेस आणि क्वार्क कंपोजिशन. ठीक आहे. मेसॉन्स मध्ये कुठले कुठले पार्टिकल्स आहे, π+, π0, π-, त्यानंतर K+, K0, K+, K0, K+, K0, त्यानंतर K-, K0 बार, K-, K0 बार आणि η0. 1 2 3 4 5 6 7 8 हे जे ते तुमचं मेसॉनचं ऑक्टेट आहे. प्रत्येकावरचा चार्ज याच्यावर चार्ज किती आहे 1, याच्यावर 0, याच्यावर -1, 1 0 -1 0 आणि 0. त्यानंतर याचा आयसोस्पिन ट्रिपलेट फॅमिलीचा आयसोस्पिनची व्हॅल्यू काय असते 1. याचा आयसोस्पिन हाफ, डब्ल्यूटी म्हणजे हाफ. आणि पार्टिकल अँटीपार्टिकल साठी आयसोस्पिन काय असतो सेम असतो. सिंगलेट साठी आयसोस्पिन 0. I3 कंपोनंट याच्यासाठी 1 0 -1, याच्यासाठी आयसोस्पिन हाफ -हाफ, अँटीपार्टिकल्स आहे म्हणून -हाफ, हाफ आणि 0. या सर्व प्रॉपर्टीज आहेत आपण काय केले ज्यावेळेस आपण काय केलं वेक्टर मेसॉन ऑक्टेट डिस्कस केलं त्यामध्ये आपण हा टेबल लिहिलेला आहे ऑलरेडी. ज्या प्रॉपर्टी तुम्हाला ऑलरेडी नोन आहेत त्या प्रॉपर्टी तुम्हाला काय ऑलरेडी नोन आहेत. पायॉनसाठी स्ट्रेंजनेस 0 असतो, हे पण आपण स्ट्रेंजनेसच्या टॉपिक मध्ये डिस्कस केलं. कायॉनसाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू 1 आहे आणि कायॉन्सच्या अँटीपार्टिकल साठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू अँटीपार्टिकल साठी काय होत असते साइन चेंज होते आणि 0. आता आपल्याला काय करायचं आहे असे क्वार्कचं कंपोजिशन घ्यायचं आहे की ज्या क्वार्क कंपोजिशन्स मध्ये ह्या प्रॉपर्टी सुद्धा आल्या पाहिजेत. 2 क्वार्कच्या चार्जेसची जर का ऍडिशन केली तुम्ही तर ती +1 आली पाहिजे आणि ते चार्ज कॉम्बिनेशन ते क्वार्क कंपोजिशन एक क्वार्क आणि एक अँटीक्वार्क हा असला पाहिजे. एक क्वार्क आणि एक अँटीक्वार्क काय असला पाहिजे त्यामध्ये असला पाहिजे. बघा π+ साठी UD बार हे तुमचं क्वार्क कंपोजिशन. आता UD बार कसं आहे बघा, U वर कुठला चार्ज आहे +2/3, U वर कुठला चार्ज आहे +2/3, D वर कुठला चार्ज आहे -1/3, D बार वर कुठला येईल -1/3 चा अँटी +1/3 +1/3. बघा U वर कुठला चार्ज आहे, U वर आहे तुमचा 2/3 चार्ज, D वर कुठला आहे -1/3 E, D बार वर कुठला बनल +1/3 E. दोघांच्या चार्जची ऍडिशन जर केली तर 2/3 + 1/3 1. चार्ज कन्झर्व झाला. याचा बॅरियॉन नंबर 1/3, याचा -1/3 1/3 -1/3 0. म्हणजे बॅरियॉन नंबर काय झाला सर्वांसाठी 0 झाला. आयसोस्पिन याचा आहे हाफ, याचा पण हाफ + हाफ 1. म्हणजे आयसोस्पिन कन्झर्व I3 पण कन्झर्व होतो आणि स्ट्रेंजनेस पण काय होतो कन्झर्व होतो. हे झालं क्वार्क कंपोजिशन तुमचं कशाचं π+चं. त्यानंतर 0 साठी UD बार U बार आणि D बार, U बार आणि D बार, U बार आणि D बार. हे झालं π0चं. तुम्ही काय करू शकता त्याला सिमिलरली जसं आपण प्लसचं व्हेरीफाय केलं तशी तुम्ही प्रत्येक पार्टिकलचे क्वार्क कंपोजिशन काय करू शकता व्हेरीफाय करू शकता. π- चा आहे DU बार, π- आहे DU बार, त्यानंतर आहे US बार, याचा आहे US बार. तुम्ही काय करायचं प्रत्येकाचं असं कंपोजिशन ह्या व्हॅल्यूज दाखवतात काही काय करायचंय नंतर क्रॉस चेक करायचं आहे सेल स्वतः. US बार त्यानंतर DS बार, US बार DS बार, US बार DS बार. त्यानंतर K- साठी SU बार, K- साठी SU बार.
केप 0 साठी एस डी बार, एस डी बार. त्यानंतर इटा 0 साठी एक तर यू बार असतं, डी बार असतं किंवा एस बार असतं. हे तिन्हीचं काय कॉर्क कंपोजिशन आहे. बघा यामध्ये पाय 0 पार्टिकलची जी काही क्वांटम स्टेट आहे, पाय 0 पार्टिकलची क्वांटम स्टेट ही आपण रिप्रेझेंट करत असतो 1/√2 यू बार प्लस डी बार प्लस डी बार. आणि त्यानंतर इटा 0 ची जी काही क्वांटम स्टेट आहे ती 1/√3 यू बार प्लस डी बार प्लस एस बार. हे तुमच्या दोन्हीच्या क्वांटम स्टेट. आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्ही ते लर्न केलेलं असेल की एकापेक्षा जास्त जर काय एका स्टेटच्या करस्पॉन्डिंग यापेक्षा जास्त स्टेट जर असतील तर त्यांना आपण काय करू शकतो, नॉर्मलाइज फॉर्मॅट मध्ये तसं लिहू शकतो. ठीक आहे. तुम्ही काय करायचं, प्रत्येकाचा यूएस बार या कॉम्बिनेशन साठी आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ येते का आणि I3 ची व्हॅल्यू हाफ येते का, स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू वन येते, काय करायचं तुम्ही चेक करून बघायचं आहे. बघा यू साठी स्ट्रेंजनेस 0 आहे, यू साठी 0 आहे स्ट्रेंजनेस, आणि एस साठी -1 आहे. म्हणजे एस बार साठी काय बनेल +1. म्हणजे यू एस बार कॉम्बिनेशन साठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू काय बनते +1 आणि यू एस बार साठी स्ट्रेंजनेस काय येते +1. असं तुम्ही काय करू शकता, पूर्ण प्रॉपर्टीज पूर्ण पार्टिकल्सच्या काय करू शकता, व्हेरीफाय करून बघू शकता. इट सेल्फ काय करू शकता, त्यांना व्हेरीफाय तुम्ही करू शकता. त्याला काय करायचंय, व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्यायचंय, कारण हा तुमचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट टेबल आहे. कशासाठी, हा तुमचा मेसॉन्स साठी. कशासाठी आहे, मेसॉन्स साठी. ठीक आहे. हा झाला मेसॉन्स साठी. त्यानंतर आता बेरियॉन साठी. आता बेरियॉन साठी कॅल्क्युलेट करू आपण. कशासाठी, बेरियॉन साठी. हा एक टेबल, तो अगोदरचा टेबल, आणि आता बेरियॉन साठीचा एक टेबल. या 3 टेबल वरून तुमचे सेट मधले सर्व कॉर्क मॉडेलचे वरचे क्वेश्चन काय होतात, इझिली सॉल्व्ह हे होऊ शकतात. आता तुम्ही काय करायचे, यांना व्यवस्थित टेबलला हा लर्न करायचा, व्यवस्थित टेबल हा लर्न करायचा आहे. टेबल मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत ते. ठीक आहे. बघा बॅरियॉन्स, बॅरियॉन साठी बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 पाहिजे. आता बॅरियॉन आपल्याला माहिती आहे, कॉर्क पार्टिकल वरचा बॅरियॉन नंबर किती आहे, 1/3. कॉर्क पार्टिकल साठी बॅरियॉन किती, 1/3. आता आपल्याला बॅरियॉनची 1 व्हॅल्यू घेण्यासाठी 3 कॉर्क घ्यावे लागतील, क्यू. हे जर 3 घेतले 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3, तेव्हा याचा बॅरियॉन नंबर काय बनेल, 1 बनेल. म्हणजेच सगळ्याच्या सगळ्या बॅरियॉनचं जे काही कॉर्क कंपोजिशन आहे, ती कॉर्क कंपोजिशन हे 3 कॉर्क्सच्या कंपोजिशन पासून, 3 कॉर्कचं कंपोजिशन हे कुठल्या बॅरियॉन पार्टिकल साठी 3 कॉर्कच्या कंपोजिशन पासून तो बॅरियॉन पार्टिकल काय असेल, मेल्ट झालेला असेल. का, कारण प्रत्येक याच्यासाठी बॅरियॉन नंबर 1/3 आहे. तिन्हीची ऍडिशन केली तरच त्याची व्हॅल्यू काय बनते, 1. बॅरियॉन साठी बॅरियॉन नंबर 1 असतो. म्हणून बॅरियॉन पार्टिकल साठी हे जे काही कॉर्क कंपोजिशन आहे ते प्रत्येक एका बॅरियॉनच्या असोसिएटेड 3 कॉर्क्स काय असतात, असोसिएटेड असतात. यामध्ये कुठल्याच प्रकारचा अँटी कॉर्क इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण अँटी कॉर्क जर असला तर तुमचा बॅरियॉन नंबर कन्झर्व होणार नाही, ठीक. आता काय करू आपण, बॅरियॉन्स जे आहेत तुमचे, बॅरियॉन्स मध्ये जसा प्रोटॉन, न्यूट्रॉन, सिग्मा प्लस सिग्मा 0, सिग्मा मायनस, सिग्मा प्लस सिग्मा 0, सिग्मा मायनस, कास्केड मायनस कास्केड 0, कास्केड मायनस कास्केड 0, 1 2 3 4 5 6 7 आणि तुमचा लॅम्बडा 0, लॅम्बडा 0 आणि ओमेगा मायनस, लॅम्बडा 0 आणि ओमेगा मायनस, लॅम्बडा 0 आणि ओमेगा मायनस. या तुमच्या एवढ्या बॅरियॉन साठी काय करायचं आपल्याला, आता बघा प्रत्येकावर 4, याच्यावर +1 आहे, याच्यावर 0 आहे, याच्यावर +1 आहे, याच्यावर 0 आहे, याच्यावर -1 आहे, याच्यावर -1 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे आणि हा -1. हे 4 तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरच्या प्रॉपर्टीनुसार सांगू शकता. आयसोस्पिन डबलेट्स फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय असते, हाफ असते. आयसोस्पिन डबलेट फॅमिलीसाठी हाफ असतो. ट्रिपलेट फॅमिलीसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू 1 आहे. हे डबलेट, या डबलेट साठी आयसोस्पिन काय आहे तुमचा, हाफ आहे. सिंगलेट साठी आयसोस्पिन काय आहे, 0 आहे. थर्ड कंपोनेंट प्रोटॉन साठी हाफ आहे, न्यूट्रॉन साठी -हाफ आहे. याच्यासाठी 1 0 -1 1 0 -1 हे आपण कास्केड साठी काय केलेलं आहे, याच्यासाठी -हाफ आणि कास्केड याच्यासाठी
प्लस हा, कास्केट 0 साठी प्लस हा. हे तिन्हीसाठी I3 ची व्हॅल्यू 0 आहे, तिन्हीसाठी I3 ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. स्ट्रेंजनेस, आता स्ट्रेंजनेस बघा, स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू, स्ट्रेंजनेस जो नंबर आहे, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू प्रोटॉन न्यूट्रॉन साठी 0 आहे. प्रोटॉन न्यूट्रॉन साठी स्ट्रेंजनेस 0 आहे. सिग्मासाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू -1 आहे. कशासाठी? सिग्मासाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू आहे -1. त्यानंतर कास्केटचे जे पार्टिकल्स आहेत कोणते तुमचे, कास्केट्स मायनस आणि कास्केट 0, याच्यासाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू तुमची -2. सिग्मा 0 साठी स्ट्रेंजनेस आहे -1 आणि ओमेगा मायनस साठी स्ट्रेंजनेस आहे -3. ओमेगा मायनस साठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू आहे -3. आता प्रत्येक चार्जचं जे क्वार्कचं जे कंपोजिशन आहे प्रोटॉन न्यूट्रॉन साठी, UUD, DDU, तुम्ही काय करायचं, सर्व लिहून घ्यायचे आणि याला व्यवस्थित लर्न करायचंय. UUD, DDU, UUS, up strange, DDS, DSS, USS, UUD, UDD, UUS, नंतर UDS, नंतर इथं कोणी निळा सांगितलेलं आहे का? ओके. ठीक आहे ना, पुढे होतो आपण. तर सिग्मा प्लस साठी जे क्वार्क कंपोजिशन आहे ते UUS, सिग्मा 0 साठी आहे UDS, सिग्मा मायनस जो आहे, सिग्मा मायनस साठी DDS, सिग्मा मायनस साठी DDS, सिग्मा मायनस साठी आहे DDS, सिग्मा मायनस साठी आहे DDS. त्यानंतर DSS, कास्केट मायनस साठी DSS, नंतर कास्केट 0 साठी USS, DSS, नंतर कास्केट मायनस साठी USS. त्यानंतर याच्यासाठी तुमचा कोणता आहे, लॅम्बडा 0 साठी सुद्धा UDS, लॅम्बडा 0 साठी सुद्धा UDS, कशासाठी? लॅम्बडा 0 साठी UDS आणि ओमेगा मायनस साठी SSS. आता बघा, आता हे तुम्ही व्यवस्थित लर्न करून घ्यायचं, यांना लक्षात कसं ठेवायचं, आहे तर हे बघा. आता प्रोटॉनवर किती चार्ज आहे तुमचा? +1 चार्ज आहे. प्रोटॉनवर चार्ज आहे +1. म्हणजे असंच क्वार्क कंपोजिशन घ्यायचं की त्याचं कॉम्बिनेशन काय झालं पाहिजे, त्याच्या चार्जची जर ऍडिशन केली आपण तर +1 झाली पाहिजे आणि स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. प्रोटॉनच्या क्वार्कचं कंपोजिशन असं घ्यायचं की त्या तिन्हीची ऍडिशन जर केली, तिन्ही चार्ज पार्टिकलची त्या क्वार्कच्या चार्जेसची, तर ती व्हॅल्यू तुमच्या +1 एवढी झाली पाहिजे. त्यांचा आयसोस्पिनची ऍडिशन जर केली तर ती 1/2 झाली पाहिजे. I3 ची व्हॅल्यू पण 1/2 झाली पाहिजे आणि स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. बघा, अपक्वार्क साठी आपण अपक्वार्कच्या प्रॉपर्टी पाहिला, स्ट्रेंजनेस 0 असतो, आयसोस्पिन हाफ असतो, I3 हाफ असतो. डाऊन साठी स्ट्रेंजनेस 0 असतो, I हाफ असतो, I3 मायनस हाफ असतो, आणि ठीक, I3 मायनस हाफ असतो. याच्यावर चार्ज आहे +2/3 E. डाऊनवर चार्ज आहे -1/3 E, +2/3 E आणि डाऊनवर चार्ज आहे -1/3 E. ठीक आहे. जर आपण काय केलं, UUD घेतलं, याच्यावर चार्ज किती होतो, याच्यावर चार्ज आहे 2/3 -1/3 ची जर ऍडिशन केली तुम्ही चार्ज 1 भेटतो. त्याची जर ऍडिशन केली तर तुम्हाला चार्ज 1 भेटतो. त्यानंतर आयसोस्पिनची जर ऍडिशन केली तुम्ही UUD मध्ये, आयसोस्पिन याचा हाफ
याचा हाफ, याचा मायनस हाफ, सॉरी याचा हाफ प्लस हाफ मध्ये 10 हाफ, 10 प्लस हाफ मध्ये आयसोस्पिन काय मिळतं 10 प्लस हाफ मध्ये 1 मायनस हाफ, हाफ 0, हाफ येते याची व्हॅल्यू एक येते 1, 1 मायनस म्हणजे 0 मायनस हाफ, हाफ येते एक येते 1 येते, त्यानंतर मायनस हाफ, 1 0 मायनस हाफ 3 व्हॅल्यूज येतात, म्हणजे तुमचा आयसोस्पिन हाफ व्हॅल्यू कार्ड यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सिमिलर वेने तुम्ही काय करू शकता, स्ट्रेंजनेस दोन्हीचा 0 म्हणून स्ट्रेंजनेस पण काय होत आहे, व्हेरीफाय होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्यांना प्रत्येक एका क्वार्क कंपोजिशन साठी किंवा प्रत्येक एका अँटीपार्टिकल, प्रत्येक एका हायड्रॉन पार्टिकल साठी हेच क्वार्क कंपोजिशन आपण काय लिहिलं हे तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीनं व्हेरीफाय करून बघू शकता. काय करू शकता, प्रत्येक क्वार्क साठी हे कंपोजिशन तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता. प्रत्येक क्वार्क साठी कंपोजिशन आपण काय करू शकतो, व्हेरीफाय करून बघू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आणखी काही पार्टिकल्स आहेत ज्यामध्ये डेल्टा प्लस प्लस, डेल्टा प्लस, डेल्टा झिरो आणि डेल्टा मायनस या 4 पार्टिकलचे जे काही क्वार्क कंपोजिशन नाही ते क्वार्क कंपोजिशन स्पेशल टाइपचे क्वार्क कंपोजिशन आहे, ते काय करा तुम्ही लिहून घ्या. डेल्टा प्लस प्लस साठी आहे यू यू यू, डेल्टा मायनस साठी आहे डी डी डी, डेल्टा प्लस साठी आहे यू यू यू, डेल्टा मायनस साठी आहे डी डी डी, डेल्टा प्लस साठी आहे यू यू डी आणि डेल्टा झिरो साठी आहे डी यू डी डी, यू डी डी, यू डी डी. डेल्टा मायनस साठी आहे हे जे त्यांना आपण काय कराय, बॉक्स करून सर्व नोट करून घ्या. त्यांना आपण काय करा, बॉक्स करून सर्वांना व्यवस्थित नोट करून घ्या. सेट मध्ये तुम्हाला जर का क्वेश्चन आलाही या टॉपिकवर, जो काही क्वेश्चन येईल तर तुम्ही हा एक टेबल, याच्या अगोदरचा एक टेबल आणि क्वार्कच्या प्रॉपर्टीवाला टेबल, हे 3 टेबल जर का तुम्ही व्यवस्थित लर्न केले तर यावर बेस तुम्ही सेट मधले सर्वच्या सर्व क्वेश्चन्स जे कशावर येतात ते विचारले जातात क्वार्क मॉडेलवर, ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स तुम्ही काय करू शकता, अटेंड करू शकता. कशावरून, ह्या क्वार्क कंपोजिशनच्या बेसिसवर. याच्या व्यतिरिक्त क्वार्कशी रिलेटेड जास्त प्रॉपर्टी तुम्ही काही डिस्कस करायच्याही नाही, कारण क्वार्क मॉडेल हा जो हा रिसेंट करंट रिसर्च टॉपिक असल्यामुळे याबद्दल तुम्हाला खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित माहिती कुठल्या पर्टिक्युलर बुकमध्ये सुद्धा दिलेली नाही. का, कारण त्याचा रिसर्च बाकी असल्यामुळे ऑथर्स जो काही अर्धवट डेटा आहे तो अर्धवट डेटा घेऊन पेपर तर म्हणजे बुक तर तयार करणार नाही. त्यामुळे क्वार्कमध्ये हे 3 टेबल तुम्ही व्यवस्थित लर्न करायचे. तुम्हाला क्वेश्चन जर येला सेटमध्ये तर काय विचारतील, तर क्वार्क कंपोजिशन ऑफ प्रोटॉन, तर प्रोटॉनचं चार्ज कंपोजिशन काय आहे, तुम्ही जर काही माहिती असलं की प्रोटॉनचं चार्ज कंपोजिशन QUD आहे तर तुम्ही खाली 4 ऑप्शन पैकी इझिली पिक आउट करू शकता. तुम्हाला जर विचारलं चार्ज कंपोजिशन ऑफ डेल्टा मायनस, डेल्टा मायनसचं चार्ज कंपोजिशन जर तुम्हाला माहिती असेल की डेल्टा मायनसचं चार्ज कंपोजिशन DDS आहे किंवा DDU आहे तर तुम्ही ते इझिली आन्सर काय करू शकता, त्या क्वेश्चनचं देऊ शकता. तुम्हाला विचारू शकतात क्वार्क कंपोजिशन ऑफ पाय प्लसचं क्वार्क कंपोजिशन मध्ये 2च असतात, एक क्वार्क आणि अँटी क्वार्क. का, कारण पायॉन्स आहेत, मेसॉन्स आहेत, मेसॉन्सची बॅरियॉन नंबर काय असतो, 0 असतो. हे जे बॅरियॉन्स आहेत हे तुमचे सगळेचे सगळे हायड्रॉन्स मध्ये 2 पार्टिकल्स हायड्रॉन एक तर मेसॉन्स असतात आणि बॅरियॉन्स असतात. बॅरियॉन साठी बॅरियॉन नंबर 1 आहे, म्हणून यामध्ये क्वार्क कंपोजिशन जे आहे याच्यामध्ये 3 क्वार्क इन्व्हॉल्व होतात. 3 क्वार्क का, कारण प्रत्येक क्वार्कवरचा जो बॅरियॉन नंबर आहे प्रत्येक क्वार्कचा बॅरियॉन नंबर हा 1/3 आहे. जर तुम्ही 3 क्वार्कच्या बॅरियॉन नंबरची ऍडिशन केली 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3 तर टोटल बॅरियॉन नंबर किती बनतो, 1. म्हणून हे जे हायड्रॉन्स आहेत या हायड्रॉन्स मध्ये जे काही बॅरियॉन्स आहेत त्या बॅरियॉन्स साठी क्वार्क कंपोजिशन मध्ये 3 क्वार्क इन्व्हॉल्व होतात, एकही अँटी क्वार्क इन्व्हॉल्व होत नाही. का, कारण तुम्ही जर अँटी क्वार्क घेतला तर त्यांचा बॅरियॉन नंबर हा -1/3 बनेल. म्हणून याच्यामध्ये काय असतो, तर बॅरियॉन नंबर हा 1 झाला पाहिजे, टोटल यांची ऍडिशनचा बॅरियॉन नंबर 1 झाला पाहिजे. म्हणून आपण काय करत असतो, 3 क्वार्कचं कंपोजिशन घेतो. बट मेसॉन मध्ये आपला बॅरियॉन नंबर 0 असतो, म्हणून एक क्वार्क आणि एक अँटी क्वार्क अशा पद्धतीने आपण काय करतो, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून त्यांची ऍडिशन करून एक क्वार्क आणि अँटी क्वार्क घेऊन मेसॉनचं क्वार्क कंपोजिशन आपण डिफाईन केलेलं आहे. आणि त्यामध्ये एकाच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर मेसॉनच्या प्रॉपर्टी त्या क्वार्कच्या प्रॉपर्टीज वरून व्हेरीफाय करू शकता तुम्ही. त्यासाठी तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे, एक तर तुम्हाला मेसॉन्सच्या प्रॉपर्टीज माहिती असल्या पाहिजे, मेसॉनचा चार्ज, आयसोस्पिन, I3 स्ट्रेंजनेस काय ते आपण कुठं मेसॉन्स मध्ये डिस्कस केलं होतं. आणि पर्टिक्युलर जिथे आयसोस्पिनचा टॉपिक केला तिथे आयसोस्पिन डिस्कस केला होता, जिथे स्ट्रेंजनेसचा टॉपिक केला तिथे स्ट्रेंजनेस डिस्कस केला होता मेसॉनचा.
जिथे I3 आलं तिथे I3 डिस्कस केलं होतं. म्हणजे सर्वचे सर्व पार्ट जे आपण यामध्ये डायरेक्टली लिहिली हे सर्व आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये काय केले आहे, पूर्ण डिराईव्ह केलेले आहे. त्यामुळे इथं काय केले, डायरेक्ट त्यांच्या व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. तुम्ही जर का डायरेक्ट या लेक्चरवर आले तर तुम्हाला बाकीचा कुठलाच पार्ट समजणार नाही. त्यासाठी क्वार्क मॉडेल अंडरस्टँड करण्यासाठी क्वार्क मॉडेल लास्टला ठेवण्याचं रिझनच हे आहे की जोपर्यंत तुम्हाला क्वार्क मॉडेलच्या अगोदरचे टॉपिक, जोपर्यंत तुमचा स्ट्रेंजनेस, आयसोस्पिन, I3 कंपोनंट, बाकी सर्व बेरियॉन्स नंबर, मेसॉन नंबर काय असतो, मेसॉन्स कुठे असतात, मेसॉन बेरियॉन आहेत, हेड्रॉन आहेत, लेप्टॉन आहेत, हे सर्व जोपर्यंत तुमच्या गोष्टी क्लिअर नाही तोपर्यंत तुम्ही यावर काय शकत नाही, या गोष्टी लर्न करू शकत नाही. त्यानंतर ह्या डेल्टा फॅमिलीसाठी स्पेशल क्वार्क कंपोजिशन हे तुम्ही काय करून घ्यायचंय, व्यवस्थित नोट करून घ्यायचंय. अशा पद्धतीने काय झालं, तुमचं पार्टिकल फिजिक्सचा इथं थेरॉटिकल मॅटर पूर्ण काय झालेला टॉपिक हा कव्हर झालेला आहे. आता आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये जर लेक्चर घेतलं किंवा लेक्चर म्हणजे रेकॉर्ड झालं तर त्यामध्ये आपण सेटच्या पार्टिकल फिजिक्सवर आलेले तुम्ही सेटचे क्वेश्चन डिस्कस करू. अदरवाईज ते क्वेश्चन्स तुम्हाला वर्कशीट मध्ये प्रोव्हाइड केले जातील, तुम्ही त्यांचे आन्सर सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही काय करायचे, ते पूर्ण लेक्चर्स तुम्ही जेव्हा अटेंड केले, तुमचा पूर्ण डेटा तुमच्याकडे अवेलेबल झाला, पूर्ण लेक्चर सिरीज बघितल्यानंतर तुम्ही या तुमच्या स्टडीच्या किंवा यामध्ये आपण जे काही शिकलो त्याच्या बेसिसवर ते लेक्चर्स काय करू शकता, ते क्वेश्चन्स काय करू शकतात, इझिली सॉल्व्ह करू शकतात. कारण क्वार्क कंपोजिशनवर आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन चालले त्यामध्ये डायरेक्ट असेच क्वेश्चन आहे, या पार्टिकलचं क्वार्क कंपोजिशन काय आहे, खाली 4 ऑप्शन दिलेले जातात, त्यापैकी राईट ऑप्शन आपल्याला पिक करावं लागतं. राईट ऑप्शन आपण केव्हा पिक करू शकतो, जेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर क्वार्कच्या प्रॉपर्टीज माहिती असतील. पर्टिक्युलर क्वार्कच्या प्रॉपर्टीसाठी आपण क्वार्कच्या प्रॉपर्टीचा एक टेबुलर फॉर्मॅटमध्ये एक समरी लिहिली होती, ती समरी तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. तो पार्टिकल हा मेसॉन आहे की बेरियॉन आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्यासाठी आपण इंट्रोडक्टरी जे काही 2 ब्लॉकमध्ये डिस्कशन केलं होतं, लेप्टॉन आणि बेरियॉन. बेरियॉन मध्ये मेसॉन, लेप्टॉन, मेसॉन आणि हॅड्रॉन मध्ये बेरियॉन आणि लेप्टॉन. तर ते हॅड्रॉन मध्ये बेरियॉन आणि मेसॉन. तर तुम्हाला ते पूर्ण जर का प्रॉपर्टीज माहिती असतील तर तुम्ही यांना इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं पार्टिकल फिजिक्सचा पूर्ण थेरॉटिकल पोर्शन आणि न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्सचा कोर्स काय झालेला इथं एंड झालेला आहे. जर का पॉसिबल झालं नेक्स्ट लेक्चर मध्ये तर आपण प्रिव्हियस इयरचे सेटचे क्वेश्चन डिस्कस करू. अदरवाईज ते तुम्हाला वर्कशीट मध्ये प्रोव्हाइड केलेले राहतील. ठीक आहे.